माझ्या मित्रमैत्रिणींनो नमस्कार. तुमचा ना देवा काळजी चॅनलवरती स्वागत असा. आज ना तुमका गंमत दाखवतले. काल ना मुसळधार पाऊस पडलो मालवणमध्ये. तर सकाळी सकाळी 6 वाजता ना आम्ही आज उठान गेलो परड्यात. आणि आमच्याकडे पण मुसळधार पाऊस पडल्यामुळे ना सगळे आंबे झाडावरच होते आणि नुसता टेन्शन रात्रभर. झोप नाही आणि काय नाही. कधी सकाळ होता आणि कधी परड्यात जातो. ते आंबे काढून घेऊन येतो, कारण आम्ही जर नाही काढलं असतो ना तर दुपारनंतर ना ते असेच स्वतःच पडले असते घळ्यान आणि मग जीव चुरचुरत राहणार होतो. तर पडले ना काय मग असा होता, म्हणून मग कसा त्याका जरी पाऊस पडलो ना आणि त्याका आपण घराकडे काढून आणलो उतरून त्याका हाताक मिळणारे म्हणजे हातान काढतो आणि हाताक जे नाही मिळणं ते मग जमिनीवरच रवान घोळान काढतो. जवळपास असणारे आम्ही काढतो सगळे आंबे. बघा तुम्ही किती आंबे काढून आणले होते. खरं तर माका ना ह्याचो नंतर असो स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवचो होतो, पण कसली स्टेप आणि कसला काय पाऊस पडलो एकाएकी आणि सगळी एकच स्टेप झाली. धावपळ नुसती. बघा ह्या काय झालं आता. आंबे बघा, त्यांची तोंडा बघा वरची देठाजवळ जरा काळी पडली. अजून पाऊस 3 दिवस झाले तो पाऊस नुसतो पडताच असान नसान, पण काल तो इतको मुसळधार पाऊस पडलो ना संध्याकाळी की घडघडाट पण जाऊक झालो. गारा पडले, वारो नुसतो, माडाची चुडता पडली, कलमाचे फांदिये तुटले, पिळवाटान नुसते वारो नुसतो चारी बाजून. आणि आमची कशी ती एका बाजूक नदी आणि एका बाजूक समुद्र हा, त्याच्यामुळे डायरेक्ट हवा येता आणि मग सगळे म्हणजे सगळ्यांचेच आमच्या आजूबाजूक जेवढे सगळे बागायतदार असत सगळ्यांचाच नुकसान जाता. म्हणजे आमचाच झाला असा नाही, सगळ्यांचाच होता. कोण काय आमच्याकडे गावात कोण झोपला असा तसं मला वाटणं नाही रात्रभर, कारण ज्याका त्याचा मेहनतीचं फळ असतं ते माणूस चिंताच असताना त्याका. लोकांनी नुसती सकाळी कधी होता त्याची वाट बघित होती आणि आपला आपला शित्री टोपली घोळ घेऊन आपल्या आपल्या बागेत गेली आणि परड्यात गेली आणि सगळा काय आपली फळं असत ती कष्टाची काढून घेऊन येली. तर आता ह्यो व्हिडिओ मी बनवला आहे तो बघा, हे अर्धे आंबे असत ना ते म्हणजे जास्तीत जास्त आंबे असत ते हापूस असत, कलमाचे असत आणि मध्ये मध्ये काही आंबे आहेत ना ते पायरेचे होत, टोकदार आंबे दिसतात मध्ये मध्ये. आता वेळ नाही माका भेटलो ते वेगळे वेगळे लाव, कारण अजून बरीच कामं पण असत. मिरचे सुकत घातलेली आहेत, मसालो कुटूक जावचो आगिरणीवर. दुसरी गोष्ट खोबऱ्याचं तेल काढूचं जावचा, थंय नंबर लावलेलो असा तेल काढूक, थंय पण 15वो नंबर असा खोबऱ्याचं तेल काढूचो. त्याच्यामुळे धावपळ असा, ते वेगळे आंबे करूक पण माका वेळ नाही हा. म्हणून म्हटले आज आंब्याचा व्हिडिओ जरा अपलोडच करते वेळात वेळ काढून. तर हे आंब्याचा ना देठाजवळ ना मित्रांनो टोका जरी तोंडा जरी त्यांची काळी दिसली ना तरी ते खराब नाही होता, सगळे उतरलेले असत. मी मगाशीच 2-4 आंबे कापले आणि म्हणजे घरातल्यांनी जसे खाऊन बघलं होतं, एकदम मस्त आणि गोड, एकदम असे गोड ना किती लहान मुलांनी जरी तो आंबो खाल्ल्याने ना तरी खोकलो नाही आणि काय नाही. ह्योच जर आंबो तुम्ही म्हणजे मुंबईचे जर असे आंबे, म्हणजे मुंबईचं मी नाव का घेतोय तर आम्ही असे कधी ना कधी मध्ये मध्ये जायत असतो मुंबईत, तर थैले आंबे आम्ही खालो ना काय नुसतो माका तर नुसतो खोकलोच लागत राहता. म्हणजे सगळीजणच खोकतात. थैले आंबे खालो ना काय आमका पटणतच नाही मुंबईचे. म्हणजे आंबे ते हैलेच असतात, पण ते थै जाऊन काय त्याचं करतात गोलमाल कळणार नाही. आंबे ते ना मित्रांनो ते असतात कोकणातलेच, पण थै जाऊन ते बदलतात. काय त्याका करतात झोल काय कळणार नाही, पण थै गेलो काय तेच आंबे खाऊन आमका खोकलो लागता. पण आमच्याकडे असे गावातले आंबे खाल्ले होतं आमका खोकलो नाही लागणार. म्हणजे थै जाऊन ना ते काहीतरी केमिकल मारतात, काय पावडर मारतात, काय करतात देव जाणे, तर त्यांकाच माहिती. पण हैलो आंबो थै मुंबईत गेलो ना काय तो मग बिघाडता. त्याच्यामुळे कसा मग नाव पण थोडा खराब होता ना कोकणाचा. आता ते व्यापारी लोक आमच्या म्हणजे कोकणवासीकडून ते विकत नेतात, म्हणजे आम्ही स्वतः पण पेटीये भरतो आणि ते आंबे ट्रक येतात त्यांना देतो, किंवा घाव पण असे कोणा भय असतील तर देतो. पण ती पुढची लोक घेऊन त्याचा काय करतात तर आमका माहीत नसतं ना. आम्ही आपले होलसेलमध्ये त्यांना देऊन टाकतो, जसा म्हणजे जसं दर मिळतात असो. असा काही एवढा आडान धरणं नाही, एवढे रुपये डझन आणि तेवढे डझन. म्हणजे कोकणातली माणसं तशी म्हणतात ना एकदम साधीभोळी अशी असतात. म्हणजे अशी साधीभोळी म्हणजे पैशाच्या बाबतीत असा अडून धराची नाही की एवढाच द्यावा आणि तेवढाच द्यावा. तुम्ही आपला काय आता समजान द्यावा, एकदम तोंडावर मारू नको असं सांगतील आणि देतील. पण आमच्याकडून जे लोक असे म्हणजे होलसेल जे व्यापारी लोक घेतात ते पुढे जाऊन त्याचा काय करतात, त्याचा रंगरंगोटी करतात, त्याका काय पावडर लावतात, काय चुनो लावतात, काय माणसांकाच चुनो लावतात ती, असंच माका वाटतं. आता मी असा म्हणतोय कारण जरा गंमत म्हणून म्हटलं आहे, पण चुनोत लावतात असं माका वाटतं एकंदरीत. जाऊ दे आता ज्याचा त्याचा कर्म ना, आपण काय म्हणणार. आम्ही आपली कोकणातली माणसा
आंबे सगळे चांगलेच देतो. आता पुढे गाव नेऊन काय करतात तर देवाकच माहिती. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब केला नसाल ना तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओक लाईक करा आणि माका सपोर्ट करा. बरीच जण आहोत ना व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईबच करूक विसरतात आणि काही लोक लाईक करतात आणि फोन करून सांगतात व्हिडिओ मस्त होतो, ती पण सबस्क्राईब करूनच नाही. तर मित्रांनो, असं करू नको. बेल आयकॉन म्हणजे सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल करा आणि माका सपोर्ट करा ना. म्हणजे याच्या पुढचे सगळे व्हिडिओ जे येतील ना ते तुमका म्हणजे समोर येतील तुमच्या. तर आता आम्ही ह्याचा ना साठा पण 2 प्रकारचा घालतो मित्रांनो. 2 प्रकारचा म्हणजे कसा तर म्हणजे आता शुगर असता, डायबिटीस असता काही लोकांका, म्हणजे लोकांका म्हणजे आमच्याकडे आता आम्ही विकतो पण आणि तसे कस्टमर पण येतात. म्हणजे ज्यांका दरवर्षीचा माहिती असताना ती लोक येतात आमच्याकडे. आम्ही काही विकूक खंय जाऊन अशी बसणं नाही, त्यांना माहिती असता की आमच्याच्या घरात आंब्याची साठी दरवर्षी विकतो. तर जे जे लोक विकतात ना गावात, बरीच लोक गावात विकतात, तर त्यांचे जोडलेले कस्टमर असतात. ते जसे मुंबईसून गावाक इले, खंयसून बाहेर गावसून इले, म्हणजे परदेशात असतात कामाधंद्यात, ते असे मेमध्ये आपल्या घरादाराकडे इले, तर त्यांना हे सगळे इगरे निगरे करूक वेळ नसता. मग ती असा घरगुती रेडीमेड घेऊन जातात. तर आमचे पण असे काय ठरलेले कस्टमर असतात, ते आमच्याकडे येतात. मग ते फोन करूनच सांगतात आमच्याकडे असे 2 प्रकारची जरा साठी बनवा आमच्यासाठी, थोडी कमी गोडवाली बनवा आणि थोडीशी गोडवाली बनवा. मग कमी गोडवाली म्हणजे कशी मित्रांनो, तर म्हणजे समजा तुमका मी आता एक उदाहरण देते. समजा 25 आंबे आम्ही पिकलेले घेतलो, कलमाचे घेतलो ना आंबे. म्हणजे लोक अशी काही लोक म्हणतात, म्हणजे मी आता चॅनल बनवल्यापासून माका बरीच लोक प्रश्न विचारतात, फोन करून विचारतात, तुम्ही साठी बनवतास ती रायवळ आंब्याची बनवतास काय कलमाच्या आंब्याची. रस काढून बनवतात ना तर रायवळ आंब्याचा रस खूप येता, पण कलमाच्या आंब्याची साठी येत ना एकदम पिवळी धम्मक दिसतात आणि उतरलेलो आंबो होयो. आमची उतरलेल्या आंब्याचीच असतात. आम्ही काय करतो, डायबिटीसचे म्हणजे जे म्हणजे शुगर ज्यांका हा त्यांच्यासाठी आम्ही 550 जी साठी बनवतो ना, ती काय करतो आम्ही फक्त वेलची पावडर त्याच्यात घालतो आणि नॅचरली कलमाचे आंबे असत त्याचा तर मास असता आंब्याचा आतला गर सगळं, तो काढून मिक्सरला लावून एकदम बारीक करतो, त्याच्यात वेलची पावडर घालतो आणि नंतर मग ती थोडासा गरम वगैरे करून मग ती ताटात हे करून तेल लावून आम्ही ती सुकवतो. म्हणजे त्याच्यात दुसरा साखर बिकर असं आम्ही काय घालणं नाही, नॅचरल असतं अगदी. आणि दुसरे प्रकारची साठी म्हणजे जी आपण नॉर्मल लोक म्हणजे ज्यांका शुगर नाही ती कोण पण पोराटोरा सगळी खाऊ शकतो, लहान तोर सगळी माणसं. ती कशी त्याच्यात आम्ही मग म्हणजे सेमच प्रोसेस करतो. मग आंब्याचा उतरलेल्या कलमाच्या आंब्याचा मास काढतो आणि त्या मिक्सरला असा टाकून त्याच्यात थोडीशी साखर म्हणजे प्रमाणात साखर टाकतो. आंबो तर गोडच असता, पण कसा थोडंसं व्हायच अजून गोड लागत, जरा खाताना जरा बरं लागत, म्हणून त्याच्यात थोडीशी साखर टाकतो, वेलची पावडर टाकतो. वेलची पावडर पण भरपूर टाकूची लागता. वेलची पावडर म्हणजे आम्ही वेलची पावडर रेडीमेड नाही आणतो, वेलची हाणतो आणि त्याला सोलतो आणि त्याच्यात साखरेत टाकून ती जरा वाटतो, म्हणजे बारीक वाटतं. नुसती वाटूक गेली ना तर ती अशी खडखडीत म्हणजे ढोंगा पोंगा राहतात त्याका. मग थोडी साखर टाकूचीच लागतात, त्याशिवाय ती बारीक होणार नाही. आणि अशा प्रकारे ती 2 साठी बनवतो आम्ही, म्हणजे एक शुगरवाली एक नाही शुगरवाली, आणि तशी ऑर्डर पण येतं आमच्याकडे. आणि 3 प्रकारची आम्ही लोणची बनवतो ह्या कलमाच्या आंब्यांची. 3 प्रकारची लोणची म्हणजे याक जा आपण बेडेकर लोणच्यासारखे जा वला लोणचा असता, जा आपण चिनी मातीच्या बरणीत बनवून ठेवतो पावसाळ्यात, किंवा म्हणजे ह्या वर्षाच्या मे महिन्यापासून तर पुढच्या वर्षाच्या आंबे धरापर्यंत त्या टिकन राहता. आणि म्हणजे तर वला लोणचा असं म्हणतो. सणासुदाक आपण जेवणाच्या पानावर त्या लोणच्याची एक एक फोड लावतो, ता लोणचा. आणि ता सगळ्यांच्याच घरात बनवतो. दुसरी 2 लोणची अशी बनवतो आम्ही की ती आंब्याचे म्हणजे आंबे आम्ही समजा एक उदाहरण तुमका देतो आहे, 25 आंबे आम्ही घेतलो तर ते धुतो स्वच्छ. कलमाचे हापूस आंबे उतरलेले, पडलेले नाही. आमच्याकडे उतरलेलेच आंबे झाडाचे इतके असतात की तुम्ही बघताच असाच व्हिडिओत. तर पडलेलो आंबो कोण उचलणार नाही, असं बघता आणि ढुंकून पुढे जाता. म्हणजे आमच्याकडेच नाही, आमच्या गावाकडेच ती परिस्थिती आहे. कोण पडीच्या आंब्याचा कायच प्रकार करणार नाही, पडलेले आंबे तकडेच पडलेले असतात. सगळीजणं उतरलेल्या आंब्याचा साठी लोणचा काय आपला घालतात. कारण चांगले आंबेच एवढे असतात प्रमाणाच्या बाहेर, तर पडलेल्या आंब्यांचा कोण काय करता. पण ते पडलेले बघून पण ना मित्रांनो जीव तुटता, कारण ते आपणच पडणत नाही. वारो येता मुसळधार आणि पडतं, पाऊस येता तो तर बेमोसम पाऊस येता, पावसाचे दिवस नसताना पण अचानक भयानक येता, एकच अशी झुळ येता आणि सगळे आंबे पाडून जाता. त्याच्यामुळे कसा मग जीव तुटता, पण आता काय निसर्गाचं कोण हात धरूक शकणार नाही ना. त्याच्यामुळे बघून मग काय गप राहावाचा लागता.
तर हे कच्चे आंबे असतात ना, समजा 25 घेतलं तर ते धुतो स्वच्छ आणि आडाळ्यावर त्याची साल काढतो आणि चिरण्यान बिरण्यानखेनी काढणं नाही, चाकून पण नाही, आडाळ्यावरच त्याची अशी साल सगळी काढतो हिरवीवरची, जून झाल्या आंब्याची, कवळ्या आंब्याची नाही. आणि कलमाचा तो आंबो तासतो म्हणजे तुम्ही बटाटा वेपर करताना तुम्ही त्या म्हणजे त्या असं यंत्र किसण्यासारखे असतात त्याच्यावर तुम्ही करतास, पण तसा आम्ही करणं नाही. आम्ही आडळ्यावर त्याची म्हणजे अशी बटाट्याची कापा काढतो ना तशी बारीक अगदी काढतो. आणि ते का म्हणजे समजा 25-30 आंब्यांची काढून ठेवलं, म्हणजे मी उदाहरण दिलं आहे. आम्ही करताना जवळजवळ 100-200 आंब्यांचा करतो, एकदम करतो होता, कारण त्याची पण आमच्याकडे ऑर्डर असता. काही लोक मुंबईकरा असत ना, ती आंबाट म्हणतो त्या का आमटा, म्हणजे आंब्याची आमटा असा त्या का म्हणतो आम्ही. ती आमटा मग म्हणजे त्याची आमच्याकडे म्हणजे ऑर्डर दिल्लीच असता. ती आम्ही म्हणजे त्यांची जी काय कोणाक अर्धा किलो 1 किलो त्याप्रमाणे अशी बांधण ठेवलेली असते आणि त्यांच्यासाठी म्हणून ती बनवतो आणि आमका पण बनवतो पावसात. तर तसा ता नंतर 4 तास टपात भिजत ठेवतो मीठ लावून. तासलेली आमटा असतात ती, आणि भिजल्यानंतर मग माडाची हिरवीगार चुडता आम्ही वळून ठेवतो, सुकलेल्या चुडतावर घालणं नाही. माडाची हिरवीगार चुडता ता आधी नीट ऐका. बरेच जण माका एक माणसानं प्रश्न विचारलेल्यान म्हणून या परत सांगते, म्हणजे त्यांनी व्हिडिओ बघल्यान ना तर माका परत फोन करून विचारूचो नाही. त्यांनी माका फोन करून विचारलेल्यान तुम्ही आमटा असतात ती वल्या चुडतावर घालतास काय, सुक्यावर घालतास काय, कपड्यावर घालतास, विचारूक त्यांनी माका एवढ्या लांबसून STD कॉल केल्यानी विचारल्यान. पण थंय ते व्हिडिओ तरी त्यांनी बघल्यान तर त्याका कळत ना, म्हणजे व्हिडिओ बघल्यानी ना तर ही प्रोसेस सगळी मी पद्धतशीर सांगते. आम्ही करतो ती सांगते, कदाचित दुसऱ्या लोकांची वेगळी पण पद्धत असता. ज्याका त्याका जशी 10 व्हिडिओ तुम्ही बघलास कोणाचे तर 10 लोकांची पद्धत वेगळी असता. तुमका जी सोपी वाटता ती तुम्ही करूक शकतास. पद्धत खायची चुकीची नसता, सगळ्या पद्धतीन केल्ला पोटातच जाता आणि त्या नॅचरल असता. कोकणात काय असा झोलमाल कोण करणत नाही. तर लोणचानंतर आम्ही हिरवीगार माडाची चुडता वळतो त्याका गाठीबिटी मारून आणि मग ती खळ्यात ठेवतो आणि मग त्याच्यावर सुकट टाकतो. तसाच ना मित्रांनो, आम्ही दुसरा एक आंबे हिरवे असे जे 100-200 आंबे घेतो, त्याचा साल काढणं नाही आणि त्याची भेता काढतो आणि ता पण ह्या पद्धतीनंच सुकवतो 4 तास ठेवून. आणि आता तुम्ही बघा, हे जे तुमका आंबे दिसतात ना ते हे आंबे वेगळ्या पद्धतीचे असत. हे असत रतांबे आंबे आणि हे आमच्या भरडावरच्या परड्यात एक झाड असा. ह्या झाड खरा म्हणजे वडलोपार्जित असा, माझ्या पप्पांच्या राज्यातला असा. आणि त्याका आम्ही अजूनपर्यंत ना म्हणजे भरणी बिरणी घालून टिकवून ठेवलो. भरणी म्हणजे असो कधी कधी वादळ येता, पाऊस येता आणि ती नुसती चक्कर येऊन झाडा उमळान पडतो. मग त्याका कसं चारी बाजून आम्ही चिरे लावलो आणि मध्ये त्याका ढेपा टाकलं. ढेपा म्हणजे माती, कुणग्यातली जी ढेपा असतात ना ती आणून त्याका टाकलं आणि त्याका असं मजबूत केलं. म्हणजे चिरे लावून त्याका असं गोल आळा केलो, पण त्या जरा उंच केलो म्हणजे त्या झाडाक जरा सपोर्ट मिळत ना. मग त्याच्यात कसा ढेपा टाकलो आणि असं पाणी बिणी जरा घातलं का ते जरा बरा राहता. तर हे रतांबे असत ना, हे रतांबे आंबे ते खाव कितके गोड असत, एवढे मस्त असत की विचारून सोय नाही. हे तुम्ही व्हिडिओत बघूक शकतास. आता हे सुद्धा आम्ही काल उतरून काढलो. खरं म्हणजे हे हाताक गावनत नाही, ते आमचे काका असत ना ते घोळ घेऊन आणि शित्री घेऊन जमागाशी म्हटलंय ना, ते शित्री ह्याच्यासाठी लागली कारण आमचे कलमाचे आंबे असत ते आमका हातान गावतात, खालसून पण घोळान गावतात. पण हे जो आंबो हा रतांबो ना तो वडलोपार्जित असल्यामुळे तो खूप उंच गेलो. वर त्याका म्हणजे मुळात शिडी लावून ते काका चढतात आणि वर मग घोळान शित्रेत टाकतात आणि शित्री ती उतरून अशी काढतात. मी आता माका ना अजून भरपूर आंबे असत मित्रांनो. असं नाही की मी एवढ्याच आंब्यांचं व्हिडिओ बनवलं आहे. माझ्या कॅमेऱ्यात जेवढे माका आंबे होते तेवढेच आंबे मी आडयेचे जागा घेऊन ते व्हिडिओ काढलं आहे. हे आंबे अजून भरपूर असत. आमची एक रूमच असा आंब्याची ती पूर्ण भरलेली असा. आता तेवढे माका व्हिडिओत काढूक शक्य नाही आहेत, म्हणून जेवढे माझ्या कॅमेऱ्यात मावतील ना तेवढे मी आंबे व्हिडिओ बनवण्यासाठी घेतले. तर असं नाही की एवढ्याच आंब्यांचं व्हिडिओ काढलं. हे आंबेसुद्धा जवळजवळ 7 काय 8 चित्रे आंबे काढलो. हे रतांबे आंबे म्हणजे रायवळ. आता खयचे म्हणू खातालास सांगा. हे खातालास काय ते कलमाचे खातालास, पायरेचे खातालास, पिकला काय सगळा पाव शिलो ना काय सगळा एकदम पिकता. आंबे, फणस, काजू, रतांबे सगळ्याचं नुसतं गोंधळ. आणि सगळा असल्यामुळे ना काय खावणी काय नको अशी परिस्थिती होता. आणि खाणं मग कायच नाही, बघूनच पोट भरता. असाच चालला 4-5 दिवस. खाऊक गेलो काय मग कसा आता हे आंबे खातले हे पण गोडत, हे खालो काय ते रवतात, ते खालो काय हे रवतात. तसा आता कसा आमचे बरेचसे आंबे असतात ते आम्ही पेटीये भरतो आणि म्हणजे देतो असे म्हणजे बाहेर विकतो. त्याच्यामुळे बरेचसे आंबे आमचे आता झाले होत, पण हे आम्ही ठेवलेले आंबे आता रवले होत बाकीचे, म्हणजे झाडावर होते खरं म्हणजे हे मागे पुढे असे पिकणार होते एकदम, ते काय पिकणार नव्हते. पण आता या
निसर्गामुळे ना ते एकाएकी सगळेच असे झाले. अजून बरेचसे असत, पण ते आता म्हणतो वारो नाही इलो तर रवतील असे वटपौर्णिमेपर्यंत. वटपौर्णिमेच्या नंतर पण रवतो. आता रायवळ आंबो आमचो पण मित्रांनो ना अजून एक परड्यात असा, तो दिसाक सेम असोच असा आणि ते म्हणजे ते आम्ही काढणं नाही, मग नंतर म्हणजे काढतो. वटपौर्णिमेच्या दरम्यान असे वर चढान काढतो ते का शित्री घेऊन ते काका चढतो. त्याचा काय करतो सांगा, तो पण एक प्रकार असा. त्याची पण आमच्याकडे एक वेगळी भरणी असा, म्हणजे ती भरणी पण आमची वडिलोपार्जिता. ती आम्ही काय करतो, ते आंबे म्हणजे रायवळ आंबे असत ते त्याची म्हणजे त्याची कॅसरटा असतात ना, म्हणजे त्याची ती चारकांडा ती सगळी दातात जातात, म्हणजे त्याचं धड रस पण येणार नाही आणि धड मांस पण येणार नाही असं तो आंबो हा. पण तो आंबो गोड असता, खाऊ गेलो तो गोड असता. मग आम्ही काय करतो, आई आमची काय करतात ते का म्हणजे काढून आणलं ना काय स्वच्छ धुता बिता आणि जसे तुम्ही हे असतात काय आंबाडे ते कसे मिठाच्या पाण्यात बर्नेट टाकून ठेवतात आणि मग पावसाळ्यात कसो तर शेतीभातीक जाताना कसा मग तोंडात डाळ भात घेतली आणि एक रतांबो हे घेतलो काय आपलं आंबाडो घेतलो तसा ना ह्या म्हणजे एक आंबो असो, म्हणजे तो खारातलो आंबो म्हणतो आम्ही त्याका. खारात आम्ही आंबे टाकतो, म्हणजे 100 आंबे ना आम्ही खारात टाकून ठेवतो आणि ती पद्धत आई आपली करता आमची आणि ती आई करता ती बघून मग आम्ही पण तसा करतो. म्हणजे स्वच्छ धुवून ते आंब्यांका मिठाच्या पाण्यात ते ठेवतो असे बरणीत हे करून. त्याच्यामुळे मग ते खारातले आंबे असे होतात आणि ती बरणी झाकून वगैरे मस्त कपड्यान ठेवतो. त्याका मुराक पण म्हणजे ना एक चांगले मुरण्यासाठी पण 3 महिने लागतात. असं नाही की आज खारात टाकलो आणि 8 दिवसांनी त्याका काढून बघलो आणि खाल्लो तर तो तसं काय होणार नाही. आम्ही त्याका काय खाणं नाही लगेच. 3-3.5 म्हणजे 3 महिने तरी त्याका आम्ही होक देतो. त्याका काय बरणे हात लावणं नाही. म्हणजे आता केलं ना तर गणपती आरी तो आंबो त्याच्यात चांगलं मुरता, मग तो आम्ही असो तेव्हा आंबे नसतात ना मग तो आंबो आम्ही ना मित्रांनो खातो. खारातलो आंबो म्हणतो त्याका. म्हणजे तो आम्ही विकणं नाही, ती आम्ही आमच्या घरासाठीच करतो. तर तुम्ही बघा ह्या असा कोण कोण आडी घालता तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता भरपूर प्रकारचे आंबे, बाटली आंब्याचं पण झाड असं आमच्याकडे. आता पावसान जर ते पडले नाही ना तर त्याचं पण व्हिडिओ मी नक्की बनेन. पण अजून माझे 2-3 व्हिडिओ येऊचे असत जे मला त्या टायमात अपलोड करणं गरजेचं असा. ते म्हणजे खोबऱ्याचा तेल आणि भाजलेलो मालवणी मसालो दोन्ही व्हिडिओ मला म्हणजे एक व्हिडिओ बनवलेलो असा पण त्याका एडिट करूचो असा आणि दुसरो बनवचो असा. त्याच्यामुळे कसा ना खयचो व्हिडिओ बनव सीझन सगळ्यांचो ना मित्रांनो एकदम येता. आंब्याचो, फणसाचो, काजवाचो, रतांब्याचो आणि हे आंब्याचे तर 2-3 प्रकारच असतात. फणसाचे पण 2 प्रकार असतात, म्हणजे 3 प्रकार असतात आमच्या परड्यात. फणसाचे पण मित्रांनो 3 प्रकार असतात, कुर्नो फणस, रसाळ फणस आणि कापो फणस. त्याच्यामुळे प्रत्येकाचं वेगवेगळं व्हिडिओ बनवणं शक्य नाही. फणसाचो पण व्हिडिओ बनवचो असा, म्हणजे व्हिडिओ बनवलेलो असा पण एडिट करूचो असा. अननसाचो पण व्हिडिओ बनवलेलो ते काय एडिट करूचो असा. अननसा पण लागली ते वांडर नेतो. हय आंबे राखाक गेले काय थंय वांडर अननसा नेतो. वांडराकडे ते वांडर ते चिकू पण लागले होते, म्हणजे काय म्हणू बघतलो आणि काय नाही. वांडर पण ते आमच्याकडे सगळ्यांकडे त्रासच देत असतात. आता काय म्हणू, ते सगळे फळा भेटतात कोकणात त्याच्यामुळे ते ना परमनंटली आता ते कोकणातले रहिवासीच झाले होते वांडर. थैलोच 7-12 करून घेतले नाही त्या वांडरांनी. हकडेच्या वाडीत एकदा, तकडेच्या वाडीत एकदा रात्री आपले बसान ते आंबे, अननस, चिकू, पेरू सगळा खायत असतात. फक्त ते सीताफळाच्या झाडावर जरा कमी चढतात पण ते पानांका थोडं उग्र वास येतात म्हणून ते थोडे लांबच राहतात. बाकी ते सगळा खातात सरसकट. तर मित्रांनो कोणाकोणाच्या घराकडे ना असे आंब्याची एकदम अशी रास घालतात ते माका कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओक लाईक करा, कमेंट करा आणि माका सपोर्ट करा. हे आंबे बघा असे घातलेले आहेत. पाऊस खूप पडल्यामुळे असो व्हिडिओ माका बनवचो लागलो हा. अजून भरपूर आंबे असत पण बघू पुढे. आता बाटली आंब्याचा व्हिडिओ बनवले तर मी बनेन, कारण आंबे लागलेले आहेत झाडात पण माका वेळ नाही आता हे जाऊ. ते जरा घराच्या पाठीमागेच तर झाड असा, पण हे कसे जरासे ऑर्डर पण होती ह्या आंब्यांची त्याच्यामुळे. तर मित्रांनो माझ्या चॅनलला सपोर्ट करा. कोकणातला माणूस असे मी आणि माका जमतात तसे वेडेवाकडे व्हिडिओ बनवतोय. तुमच्या सपोर्टची माका खूप गरज असा. बरीचशी लोक माझे व्हिडिओ बघतात पण त्यांना सबस्क्राईब पण काही लोकांका म्हणजे अशी वरिष्ठ म्हणजे सिनियर सिटीजन लोक आहेत ना त्यांना आवड आहे या सगळ्या बघूची. ती माका आवडीन सांगतात पण
तुझे व्हिडिओ छान असतात म्हणान, पण त्यांना आता सबस्क्राईब करू काय तर येणार नाही, त्याच्यामुळे गोंधळ जाता. कधी कधी ती मोबाईल घेऊन माझ्याकडेच येतात. माझे ना बरेच असे सबस्क्रायबर असतात, त्यांनी सबस्क्राईब केले नाही आहे माझा चॅनल, पण बेल आयकॉनला ऑल केल्याने नाही, त्यांना आता अजून कळणार नाही करूचा. तर त्यांच्यासाठी मी ह्या सांगते असं आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, की माझ्या मित्रमंडळींनो, जर तुमका आता कळत नसत ना कोणाक, तर तुमच्या आजूबाजूक शिकलेली लहान थोर मुलं असतील त्यांना विचारा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑल कसा करतात ता, म्हणजे ते तुमका करून देतील. म्हणजे बरेच लोक असे असत जे माका सांगतात तुमचं अचानक व्हिडिओ दिसता 4 दिवसापूर्वी तुम्ही अपलोड केलास, पण ज्या दिवशी अपलोड करतास त्या दिवशी आमका त्याचा नोटिफिकेशन येणार नाही, त्याच्यामुळे माझ्या ही गोष्ट लक्षात येली. तर मित्रांनो, आता मी हा व्हिडिओ थांबवतो आहे, कारण माका बरीच कामं पण असत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओक लाईक करा, माका सपोर्ट करा आणि धन्यवाद.